तूळ राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. संतुलनाला मिळणार भाग्याची जोड. आता संघर्षाचे दिवस संपणार. तूळ राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून करिअरमधील अनिश्चितता, खर्चाचं वाढतं प्रमाण आणि सगळं करूनही योग्य न्याय न मिळणं, या मनस्थितीतून तुम्ही जात असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक प्रचंड मोठी आणि सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या लाभस्थानात स्वराशीत येत आहे. 2 ऑगस्टला धनेश मंगळ भाग्यस्थानात जात आहे आणि 9 ऑगस्टला कर्मस्थानातील उच्चीच्या गुरुचा उदय होत आहे. तुमच्या वैभवाचे, मान सन्मानाचे, आर्थिक समृद्धीचे दिवस आता सुरू होत आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. तूळ राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील 7वी म्हणजे वायू तत्वाची आणि शुक्र मालक असलेली न्यायप्रिय व संतुलित रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर प्रत्येक गोष्टीत सुवर्ण मध्य आणि संतुलन साधणारे, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व, कलाप्रेमी आणि सुसंस्कृत, वादावादीपासून दूर राहणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, समाजात शांतता व न्याय प्रस्थापित करण्याची आवड असणारे, तुमचा हाच संयमी आणि समजूतदार स्वभाव या महिन्यात तुम्हाला लोकांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे, जेव्हा कर्माला योग्य नियोजनाची आणि भाग्याची साथ मिळते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज साध्य होतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे समृद्धी, प्रॉस्पेरिटी. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव आणि गुरुदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 11व्या घरातला लाभस्थानात स्वराशीत येत आहे. 9 ऑगस्टला 10व्या घरातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. ते तुमच्या करिअरला, लाभाला सर्वोच्च उंचीवर नेतील. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, 1 ऑगस्ट पासून राशीस्वामी शुक्र 12व्या घरात नीच होत असल्याने चैनीच्या गोष्टींवर किंवा देखाव्यावर विनाकारण मोठा खर्च करणं टाळा. दुसरी चूक, 2 ऑगस्टला मंगळ भाग्यस्थानात जात असल्याने धार्मिक कार्यात किंवा वडिलांशी विनाकारण वाद घालणं टाळा. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कोणत्याही मोठ्या करारावर किंवा कागदपत्रांवर विचार न करता स्वाक्षरी करू नका. चौथी चूक, गुप्त शत्रूंच्या कारवायांकडे आणि पाठीमागे होणाऱ्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. स्वतःचा संयम गमावू नका. 5वी चूक, आरोग्याच्या बाबतीत आहे. विशेषतः पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या त्रासांकडे अजिबात निष्काळजीपणा करू नका. तूळ राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानाचा स्वामी मंगळ हा 2 ऑगस्टला भाग्यस्थानात जात असल्याने कुटुंबाच्या पाठिंब्याने मोठी आर्थिक प्रगती देखील प्राप्त होईल. बुध 5 ऑगस्टला 10व्या घरात अर्थातच कर्क राशीत आणि 22 ऑगस्टला लाभस्थानात प्रवेश करेल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने बोलण्यात गोडवा ठेवा. जिथे शब्दांमध्ये आदर आणि व्यवहारात पारदर्शकता असते तिथे संपत्तीही कायम टिकून राहते आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 3ऱ्या घराचे स्वामी गुरुदेव हे 10व्या घरात उदित होत आहेत. त्यामुळे तुमच्या कष्टांचे, परिश्रमाचे अत्यंत गोड तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळतील. 1 ऑगस्टला शुक्र 12व्या घरात नीच होत असल्यामुळे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सांभाळा, परंतु हे प्रवास व्यवसायाच्या दृष्टीने दुरागामी फायदे घेऊन जातील. 4थ्या आणि 5व्या घराचा जो स्वामी आहे शनिदेव, तो 6व्या घरात वक्री होत आहे, परंतु 10व्या घरातील उच्चीच्या गुरुचा उदय आणि 5 ऑगस्टला बुधाचा 10व्या घरात येणं यामुळे वास्तू किंवा वाहन खरेदीचे अडकलेले व्यवहार 9 ऑगस्ट नंतर अचानकच मार्गी लागतील. आईच्या तब्येतीची चिंता दूर होईल, तिचे आशीर्वाद लाभतील. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान बुधाचं जे गोचर आहे ते अभ्यासात उत्तम एकाग्रता देईल. 22 ऑगस्ट नंतर स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळण्याचे देखील योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये 12व्या घरातील नीच शुक्रामुळे काहीसे गैरसमज किंवा दुरावाहा जाणवू शकतो. जोडीदारावर विश्वास ठेवा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे आणि 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या लाभस्थानातील आगमनाने विवाहाचे अत्यंत उत्कृष्ट योग हे जुळून येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न,
तूळ राशीच्या जातकांनो, जेव्हा नात्यात किंवा कामात समतोल बिघडतो तेव्हा तुम्ही रागाने निर्णय घेता की शांत राहून परिस्थिती नियंत्रणात आणता? तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने शनी 6व्या घरात वक्री असून राशीस्वामी शुक्र 12व्या घरात नीचा आहे. त्यामुळे अपचन, उष्णतेचे विकार किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. आहाराची काळजी घ्या. उत्तम आरोग्य हीच जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तिचं रक्षण करा. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाचे हप्ते फेडणे सोपे होईल. कोर्टाच्या कामात तुमच्या बाजूने सकारात्मक वळण मिळेल. आता 10व्या घरात उच्चीचा गुरु हा 9 ऑगस्टला उदित होत असल्याने 5 ऑगस्टला बुध देखील तिथे येत असल्याने नोकरी करणाऱ्यांना मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे हुकमी योग आहेत. 17 ऑगस्टला सूर्य 11व्या घरात असल्याने सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात मोठा लाभ होईल. व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतर बुधाचे लाभस्थानात जाणं नवीन ऑर्डर्स आणि बंपर नफा मिळवून देतील. तूळ राशीच्या जातकांनो, महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर यांचा स्वभाव तुम्ही आठवा. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपला न्याय, संयम आणि धर्माचा ताबा हा सोडला नाही. तूळ रास युधिष्ठिरासारखीच न्याय आणि संतुलनाचा अंश आहे. ऑगस्ट महिन्यात जरी शुक्राची स्थिती थोडी कमकुवत असली तरी तुमचा संयम आणि जे ग्रहांचं पाठबळ आहे ते तुम्हाला शेवटी विजयाच्या सिंहासनावर नक्कीच बसवतील. आता माझ्या प्रिय भगिनींनो, 12व्या घरातील शुक्रामुळे आरोग्याची आणि स्वतःच्या बजेटची मात्र काळजी घ्या. अनपेक्षित खर्चांवर नियंत्रण ठेवा. 17 ऑगस्ट नंतर तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि कार्यक्षेत्रात देखील किंवा कुटुंबात देखील तुमच्या कर्तृत्वाला आता दाद मिळेल. वक्री शनी आणि नीच शुक्रामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या पायांचं दुखणं किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित चालणं, हलका व्यायाम करावा. 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे आध्यात्मिक कार्यात तुमचं मन रमेल आणि मानसिक शांतता देखील लाभेल. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला धनेशचं भाग्यस्थानात होणारं गोचर, 9 ऑगस्टला 10व्या घरात होणारा उच्चीच्या गुरुचा उदय आणि 17 ऑगस्टला 11व्या घरात सूर्याचं स्वराशीत येणं. हे ग्रहमान तुमच्या भाग्याची दारं हे पूर्णपणे उघडून देईल. बुधक जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा तूळ राशीचा एकादशेत सूर्य हा 11व्या घरात स्वराशीत असतो आणि धनेश हा मंगळ 9व्या स्थानात बलवान असतो तेव्हा अखंड लक्ष्मी योग हा निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या कर्तृत्वाच्या आणि भाग्याच्या बळावर या महिन्यात प्रचंड आर्थिक उन्नती आणि समाजात प्रचंड मानसन्मान प्राप्त करेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 11व्या घरातील सूर्य सांगतो तुमच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या ठेवा, समाजात नेतृत्व करण्याची ही योग्य वेळ आहे. 10व्या घरातील उदित गुरुदेव सांगतात तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा, यशाचं शिखर हे तुमचंच आहे. 12व्या घरातील नीच शुक्र सांगतो दिखाव्यावर गोष्टींवर ऊर्जेचा आणि पैशांचा अपयोग करू नका. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात न्याय, क्षेत्र, व्यवस्थापन, मॅनेजमेंट, कला, फॅशन डिझायनिंग, सरकारी कंत्राटे, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील जातकांनी मोठे व्यावसायिक निर्णय घ्यावे, प्रचंड यश मिळेल. दुसऱ्यांचं मन जपताना स्वतःच्या आनंदाशी तडजोड करू नका, कारण तुमचं आंतरिक समाधानच तुमच्या प्रगतीचा मोठा पाया आहे. 17 ऑगस्टला सूर्य लाभस्थानात स्वराशीत येत असल्याने 22 ऑगस्टला बुध देखील तिथे प्रवेश करत असल्याने तुमच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित इच्छा आता पूर्ण होतील. 12व्या घरातील शुक्रामुळे धार्मिक किंवा शुभ कार्यांवर खर्च होईल. तसेच परदेश प्रवासाचे किंवा परदेशी नोकरीचे जर तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न पाहणाऱ्यांचे प्रयत्न या महिन्यात यशस्वी होण्याची शक्यताही वाढत आहे. या महिन्याचं स्कोर्ड कार्ड ऑगस्ट 2026. पैसा चक्क 10 पैकी 9, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 8.5, भाग्य 10 पैकी 9.5, मानसिक शांती 10 पैकी 8. शुभ दिवस 7, 9, 17, 25, 26 ऑगस्ट महिन्यात या दिवशी महत्त्वाची आणि मोठी कामे पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि वाट टाळा. आता उपाय. दररोज किंवा दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा. महालक्ष्मी अष्टकम वाचावे. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. गायला पांढरी मिठाई किंवा थोडं दूध, भात खाऊ घालावा.
ओपल, हिरा, झिरकॉन धारण केल्यास राशी स्वामी शुक्राचं बळ वाढेल. सुख समृद्धी, मानसिक समाधान लाभेल. तूळ राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, तराजूची दोन्ही पारडं समान होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात यश, सुख आणि समृद्धीचं पारडं कमालीचं जड होणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणे हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या म्हणजेच वृश्चिक राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.